सुरुवातीला पाहूयात आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। या बैठकीत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे। एनडीआरएफ निकषांपेक्षा अधिक मदतीचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती आहे। तर या बैठकीबाबत अधिक माहिती आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांबाबतची। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक आज एकाच मंचावर येणार आहेत। ठाण्यातील एका कार्यक्रमात ते दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता आहे। याबाबतची अधिक माहिती आपण या बातमीपत्रात घेणार आहोत। तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे मराठा आरक्षणाच्या सुनावणीची। मराठा आरक्षण जीआर विरोधातील याचिकांवर मुंबई हायकोर्टात आजपासून सुनावणी होणार आहे। ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध होतोय आणि त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, शिंदे नाईक एकाच मंचावर आहेत। तर ठाणे मराठा आरक्षण जीआर बाबत आज सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे।